हॅलो एव्हरीवन. सो टुडे आज आपण पाहणार आहोत DBMS मधले जे काही कमांड्स आहेत, जे की इम्पॉर्टंट टॉपिक आहे DBMS लँग्वेज. ज्याच्यामध्ये काही कमांड्स आहेत की आपल्याला जो DBMS आहे जसे की लँग्वेजमध्ये आपल्याला काही कमांड्स असतात की म्हणजे आपण पायथॉन शिकताना आपण जो काही डेटा आउटपुट कोडमध्ये लिहितो त्याच्या पद्धतीनं आपण जेव्हा DBMS कोड लिहितो तेव्हामध्ये काही लँग्वेजेस असतात. DBMS लँग्वेज म्हणजे काही कमांड असतात की जसे की क्रिएट असू शकतो, आपण इन्सर्ट करू शकतो, डिलीट करू शकतो, ड्रॉप करू शकतो, अशा काही कमांड आहेत तर ते आपण आज पाहणार आहोत. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. इन लास्ट लेक्चर आपण व्हॉट इज द स्कीमा बघितला आहे, डेटाबेस वर्सेस फाईल सिस्टीम बघितली आहे, अबाउट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS बघितले. जर तुम्ही विजिट केलं नसेल तर प्लीज विजिट करा अँड लेट स्टार्ट विदाउट टेस्टिंग टाईम. ओके, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओके, कमांड्स इन टेबल DBMS म्हणजे काय? DBMSमध्ये काम करण्यासाठी वापरले जाणारे कमांड्स म्हणजे DBMS लँग्वेज. DBMS लँग्वेज आर यूज्ड टू डिफाईन, मॅन्युप्युलेट, कंट्रोल अँड मॅनेज ट्रान्झॅक्शन इन अ डेटाबेस. ओके, फॉर एक्झाम्पल DDL टाईप्स ऑफ DBMSच्या लँग्वेजचे काही टाईप्स आहेत. तर पहिले येते डेटा डेफिनेशन लँग्वेज इज यूज्ड टू डिफाईन द स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस, डील्स विथ द स्कीमा क्रिएशन अँड मॉडिफिकेशन. देर इज अ कमांड्स लाईक अ क्रिएट, अल्टर, ड्रॉप. क्रिएट काय करते, ते स्ट्रक्चर जे आहे ते क्रिएट करण्याचं काम करते. अल्टर काय करते, आपला जो स्ट्रक्चर आहे त्याला फक्त मॉडिफाय करण्याचं काम करते. तर जे ड्रॉप आहे ते आपल्याला काय करते, डिलीट स्ट्रक्चर करतं. फॉर एक्झाम्पल क्रिएटिंग अ टेबल. क्रिएटिंग अ टेबलमध्ये आपल्याला क्रिएट टेबल करायचं आहे. पहिल्यांदा आपण क्रिएट टेबल करू शकतो. त्यामध्ये अल्टर मॉडिफाय स्ट्रक्चर म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही कॉलम्स ॲड करायचे आहे तर ते कॉलम ॲड करू शकतो, कॉलम डिलीट करू शकतो. ड्रॉप म्हणजे जे काही आपलं स्ट्रक्चर आहे ऑल ते आपण ड्रॉप करून पूर्ण म्हणजे आउटपुट हे डिलीटेड करू शकतो. इथं आपल्याला कोड आहे विथ एक्झाम्पल आहे. सो लेट स्टार्ट, लेट सी. फर्स्ट वन इज अ क्रिएट टेबल. SQL मध्ये क्रिएट टेबल हे कशासाठी असतं? क्रिएट टेबल इज स्टुडंट. आपण एक स्टुडंटचा टेबल क्रिएट केला ज्याच्यामध्ये मी ID दिली की इन प्रायमरी की. याच्यामध्ये काय केलं, मला स्टुडंटची ID द्यायची. मी ID दिली, मला त्याचा डेटा टाईप सांगायचं की मला ID इंटेजरमध्ये हवे, मला व्हॅरकॅरमध्ये हवे की कशामध्ये टेक्स्टमध्ये हवे, कशामध्ये आहे. तर मी तो डेटा टाईप दिला. ID ही इन मेजरली इंटमध्येच असते. सो मी ID इंट दिली आणि मला त्या IDलाच प्रायमरी की बनवायचे. सो मी तिथं प्रायमरी की दिले, डेटा टाईप आणि मी त्याचं कन्स्टंट दिलं की मला रूल काय, प्रायमरी की हवी. नेक्स्ट मी काय केलं, नेम केलं. आता नेम मला कशामध्ये हवे, व्हॅरकॅरमध्ये हवे. व्हॅरकॅर हवे म्हणून मी व्हॅरकॅरचा डेटा टाईप दिला आणि मला त्याच्यामध्ये 50 लेटर हवे. मी 50 लिहू शकतो. मी 50पर्यंत किती लिहू शकतो, 1 2 3 4 5 6 अप टू 50. बट मी 50च्या वर मी नेम ॲड करू शकत नाही. 50च्या वर नेम सहजासहजी नसतं. सो मी तिथे एक मी हे दिले की मी 50पर्यंत ॲड करेन. नंतर मी एज दिले की जे मला इंटमध्ये हवे की मला इंटेजरमध्ये तुम्ही 15 18 20 काही तुमचं एज असेल ते तुम्ही प्रिंट करा. आता याच्यामध्ये आउटपुट काय येणार, एक क्रिएट स्टुडंट्स सक्सेसफुली स्टुडंटचा टेबल क्रिएटेड होणार की ज्याच्यामध्ये आपण ID स्टोअर करू शकतो, नेम स्टोअर करू शकतो, एज स्टोअर करू शकतो. हे झालं DDL कमांडमध्ये फर्स्ट कमांड की आपण क्रिएट टेबल. लाईक अ क्रिएट टेबलमध्ये असू शकतो, क्रिएट डेटाबेस असू शकतो. सो सेकंड वन इज अल्टर. अल्टर म्हणजे मी सांगितलं मी ॲड कॉलम करू शकतो किंवा आपण जो कॉलम आहे तो डिलीटसुद्धा करू शकतो. तर मी अल्टर टेबल स्टुडंट, मला टेबलचं स्टुडंटचा वरचा टेबल आहे त्याला अल्टर करायचं आहे. म्हणजेच मला त्याच्यामध्ये कुठेतरी एक कॉलम मिसिंग वाटतो की मला वरच्या ह्याच्यामध्ये मला इथे सिटी ॲड करायची. बट कमांड लिहिताना मी क्वेरी लिहिताना मी ॲड सिटी ॲड केली नाही. तर मग देन काय करणार, मला एक कॉलम ॲड करायचा आहे. मग मी अल्टर टेबल स्टुडंट करणार आणि ॲड सिटी व्हॅरकॅर 50. मी सिटी ॲड करायची आहे मला आणि ज्याच्यामध्ये त्याची जी लेंथ म्हणजे त्याचा जो डेटा टाईप आहे तो व्हॅरकॅर असेल. सो याच्यामध्ये काय होणार, आधीचा जो टेबल होता ID नेम एज त्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा ॲड होणार कॉलम की जो सिटी नेमचा असेल. कॉलम सिटी ॲडेड. ओके. देन ड्रॉप टेबल स्टुडंट. ड्रॉप टेबल स्टुडंट म्हणजे ड्रॉप टेबल, आपल्याला टेबलला ड्रॉप करायचं आणि इथं असणार तेच टेबल नेम. आपल्या टेबलचं नेम काय आहे, स्टुडंट्स. आपण क्रिएट टेबल करताना स्टुडंट केलाच आहे, अल्टर करताना स्टुडंट्सच्या टेबलला अल्टर केलं. तर मला ड्रॉप करायचं आहे तो ते काय होणार, टेबल स्टेटमेंट डिलीटेड सक्सेसफुली. जो काही आपला टेबल क्रिएटेड झाला आहे तो डिलीट होणार ऑल. सपोज इथं आपण बघितलं मी ID नेम एज हा माझा बिफोर कॉलम आहे की ज्याच्यामध्ये मी इन्सर्ट व्हॅल्यू घेतल्या. ID मी 1 दिली राहुल नावची आणि 20 एज दिलं. मी ID 1 सेकंड दिली स्नेहाची आणि त्याचे एज दिलं 21. मी आफ्टर ॲड मॉडिफाय केल्यानंतर ना मला एक कॉलम ॲड केला की जो सिटी आहे आणि मी त्याच्यामध्ये सिटी पुणे मुंबई टाकली.
ओके. सो कॉलम नेम डेटा टाईप कन्स्ट्रेंट्स हे रिझल्टिंग टेबलचे स्ट्रक्चर आहे. इथे येतो तो कॉलम नेम, हा येतो तो डेटा टाईप, हे येतात कन्स्ट्रेंट्स. ओके. नेममध्ये आपण फक्त डेटा टाईप दिला. इथं सुद्धा सेम आहे. मी इथं कॉलमचं नेम असणार आहे आपलं, ज्याच्यामध्ये सिटी येणार आहे, मी डेटा टाईप दिला आहे आणि त्याच्यामध्ये मी कन्स्ट्रेंट काय दिलं आहे तर प्रायमरी की ऑलरेडी आपली काय आहे स्टुडंट आहे. मला त्यालाच एडिट करायचं आहे ना. सो त्याच्यामध्ये क्रिएट अ स्ट्रक्चर, अल्टर, मॉडिफाय स्ट्रक्चर, ड्रॉप, डिलीट स्ट्रक्चर, अ टेबल स्टुडंट हॅज बीन रिमूव्ड फ्रॉम द डेटाबेस. Okay, so it's a DDL command. So that's it for today. Please like, share and subscribe our YouTube channel. See you next lecture in DCL command.